रक्तातली साखर नियंत्रणात राहिली म्हणजे आपला डायबिटीस नॉर्मल आहे असं किंवा आपला आजार कंट्रोलमध्ये आहे असं पेशंटला वाटत असतं, किंबहुना त्यांच्याबरोबरच्या काही डॉक्टरांना देखील वाटत असेल. पण तुमच्या शरीरात बिघाड तर असतोच, की तुमच्या शरीरामध्ये पचनसंस्थेत जे बदल झालेले आहेत, ते बदल दूर झालेले नसतात. त्यामुळे काय होतं, की सातत्याने तुम्हाला औषधं घ्यावी लागत असतात. पण त्यांनी कुठेतरी फक्त ती तुमची साखर नियंत्रणात राहते, पण पचनसंस्थेतले बिघाड होत नाही, ज्याच्यामुळे तुमच्या शरीराला मिळणारं पोषण पूर्णतः पूर्ण होत नाही आणि त्यामुळे अशा व्यक्तींना कधी-कधी विकनेस येतो. म्हणजे आयुर्वेदामध्ये जाठरागणी सांगितलेलं आहे. तर जाठरागणी मांद्य जर झालेलं असेल, तर त्यांनी त्या व्यक्तींमध्ये भूक कमी लागते किंवा अन्नपचन व्यवस्थित होत नाही आणि शरीराचं पोषण पूर्णतः होत नाही. ज्याच्यामुळे या व्यक्तींना वारंवार विकनेस येतो. ज्याच्यामध्ये प्रामुख्याने या पेशंटला रात्रीच्या वेळेस पायांना गोळे येणे, कधी क्वचित प्रसंगी पायाला मुंग्या आल्यासारखं वाटणे किंवा थोडं जरी काम केलं तरी थकवा येणे, या प्रकारच्या तक्रारी उत्पन्न होतात. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर प्रमेह किंवा मधुमेहामध्ये वात, पित्त, कफ त्रयदोष शरीरात वाढल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या पचनसंस्थेवर झालेला असतो आणि जेव्हा अन्नपचनच व्यवस्थित होत नाही, तेव्हा शरीराला पूर्णतः ऊर्जा प्राप्त होत नाही. शरीराला आवश्यक घटकांचं पोषण होत नाही आणि त्या व्यक्तींना वारंवार विकनेस होतो. मग त्यासाठी पोषक तत्व असलेले किंवा मल्टीव्हिटॅमिन्स तुम्ही घेता, पण त्यांनी काय होतं, की कुठेतरी ती लेव्हल मॅचअप होण्याचा प्रयत्न होतो, पण शरीराला जे एक्झॅक्ट पोषण हवं आहे ते मिळत नाही आणि त्यामुळे सतत थकवा येत असतो.